नमस्कार रसिक श्रोते हो. आजची कथा एकदम फॅन्टॅस्टिक आहे, आवडेल तुम्हाला. लेखक आहेत विद्याधर पुंडलिक. कथासंग्रहाचं नाव आहे पोपटी चौकट आणि कथेचं शीर्षक आहे फॅन्टॅस्टिक. तर ऐकूया. फॅन्टॅस्टिक. वसंत नरहरी कुलकर्णी हे एक अतिशय कर्तव्यनिष्ठ आणि सदाचारी गृहस्थ होते. त्यांनी आता 35 ओलांडली होती. त्यांची नोकरी सरकारी होती. तीही साध्यासुध्या खात्यात नव्हती, चांगली सप्लाय खात्यात. इतक्या साऱ्या गोष्टी असूनही त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि सदाचार इतके ज्वलंत असावेत याचं सगळ्यांना नवल वाटे. कोणी वर्तमानपत्राचा बातमीदार त्यांच्याकडे गेला नव्हता. जाईल अशी सुतराम शक्यता नव्हती. पण तो गेला असता आणि आपलं पेन सरकावून त्याने विचारलं असतं, काय हो वसंतराव? नाही म्हणजे आपल्या यशस्वी जीवनाचं रहस्य तरी कोणतं? वसंतराव एक क्षणभर हसले असते. क्षणभरच कारण वसंतराव 7 मजलीच काय, 1 मजलीसुद्धा हसत नसत. ते हसत आणि चटकन ओठ फार पसरण्यापूर्वीच आखडून घेत. कामाचा माणूस यापेक्षा खिदीखिदी कसा काय हसू शकतो याचं त्यांना मोठं नवल वाटे. मग त्यांनी उत्तर दिलं असतं, मी काय, आमची बायको म्हणते तसा नाकासमोर सरळ चालत जाणारा माणूस. पण आता तुम्ही विचारताच आहात तर सांगतो. माझ्या यशस्वी जीवनाचं रहस्य फक्त 7 अक्षरांच्या 2 शब्दात सांगता येण्याजोगं आहे. अनादी कालापासून चालत आलेलं जीवनाचं कोडं केवळ 7 अक्षरांच्या 2 शब्दात या माणसाने सोडवलं आहे याचा मोठा अचंबा वाटून त्या वार्ताहराने विचारलं असतं, कोणते ते 2 शब्द? कर्तव्य आणि सदाचार. अशी ही अळणी मुलाखत तडकाफडकीस तिथेच संपली असती. ह्या सगळ्या वरदानामागे एक परंपरा होती. एकदा तरुणपणी त्या आईला सहज थट्टेने बोलून गेले, आई बस, मी प्रेमविवाह करणार. त्यांच्या वडिलांच्या कानावर हे गेल्यावर त्यांनी त्यांना वरच्या माडीवर बोलावून घेतलं आणि विचारलं, अरे वसंता, घरात आम्ही प्रेमाची वडीलधारी माणसं असताना तुला प्रेमविवाह करण्याची गरज काय बरं आहे? आणि अशी काहीच गरज नाही हे मान्य करून त्यांनी सुद्धा आईवडिलांनी पसंत केलेल्या कुसुमला माळ घातली होती. असा साधेपणा, उग्र संयमाचं बाळकडूही त्यांना लहानपणापासूनच मिळालं होतं. आसनं करावी, सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने आंघोळ करावी. वा 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 वा, कुडी आणि आत्मा कसा झऱ्यासारखा स्वच्छ स्वच्छ राहतो हा मंत्र त्यांच्या आजोबांनी त्यांना दिला होता. आणि अजूनपर्यंत रोज पहाटे 5:45 ते 6:45 पर्यंत त्यांची ही साधना अखंडपणे चालू होती. त्यांच्या बायकोला त्यांच्या या आसनांचं फार हसू येई. ती म्हणे, आसनं करताना की नाही तुम्ही मला नेहमीच असे कधी दिसतच नाही. बाई बाई बाई, कधीतरी तुम्ही अ होता, कधीतरी ई होता आणि कधी कधी तर ळ या अगदी बेढप अक्षरासारखे दिसता. ई. त्यांच्या बायकोचा ळ या अक्षरावर शाळेपासून राग होता. वसंतराव रागाने म्हणायचे, मूर्ख आहेस, फॅन्टॅस्टिक बोलतेस काहीतरी. वेळेच्या काटेकोरपणाचंही असंच. कॅलेंडरवरचे निळे तांबडे आकडे आणून काही मुलं वह्यांना पुठ्ठे घालून त्यावर ते मोठ्या व्यवस्थितपणे डकवतात. कोणाही माणसाला ज्याची भीती वाटत असते त्या अनंत आणि असीम काळाचे वसंतरावांनी सुद्धा असेच लहान लहान तासा अर्ध्या तासाचे तुकडे करून ते जीवनावर डकवले होते. 5:45 ते 6:45 स्नान व आसनं, 6:50 ते 7:05 कुसुमबरोबर बसून
चहापाणी आणि संसाराचा हिशेब, 7:15 ते 8:15 टाइम्सचं वाचन, इत्यादी इत्यादी असं होतं त्यांचं. एकूण वसंत नरहरी कुलकर्णी हा असा साधा एकमार्गी माणूस होता. कर्तव्य, सदाचार, नियमितपणा, व्यवस्थितपणा, सचोटी, संयम, प्रामाणिकपणा आणि या सर्वांबरोबर जाणारी सत्सत विवेकबुद्धी इत्यादी मूल्य मानणारा हा गृहस्थ होता. अशी काही मूल्य ऐकली की आपल्यापैकी बहुतेक जण खलनायकासारखे खदाखदा हसतात. तरीही, नाहीतर मुत्सद्यांप्रमाणे गालात जीभ तरी खेळवतात. पण वसंतराव यातले नव्हते. तथापि चमत्कार असा की असं असूनही वसंत नरहरी कुलकर्णी या माणसाचे तसं सर्व काही ठीक होतं. आतापर्यंत फार चांगलं झालं होतं. म्हातारे आईवडील, 2 गुणी मुलं, चांगली बायको. त्यांना कुठे हादरे बसले नव्हते, कुठे तडे गेले नव्हते. व्यथा, वैफल्य हे काय असतं ते त्यांना माहीतच नव्हतं. साध्या स्वच्छ हिरव्यागार केळीच्या पानावर चांदीचं नैवेद्याचं ताट ठेवावं तसेच जीवनाने सर्व काही त्यांच्यापुढे आणून ठेवलं होतं. 35 ओलांडूनही आणि सप्लाय खात्यात असूनही आपल्या भोवतालचं हे जग असं नाही हे वसंतरावांना दिसत नव्हतं असं नाही. पण त्याचा त्यांना खेद ना खंत. तोही प्रश्न त्यांनी सहज सोडवून टाकला होता. आपल्या जगाबाहेरचं त्यांना काही मान्य झालं नाही की ते चिडून म्हणत फॅन्टॅस्टिक. बस या एका शब्दाने त्यांचं साधंसुधं जीवन जवाहिऱ्याच्या तराजूने तोललं जावं तसं तोललं गेलं होतं. एकदा मात्र त्यांच्या आयुष्यात जरा विपरीत घडणार होतं. पण तर त्या दुपारी वसंतरावांनी कर्तव्यबुद्धीने आपल्या बायकोचं चुंबन घेतलं आणि ते आउटडोअर ड्युटीसाठी निघाले. ते आपली कामं फार तडफेने आणि नेमाने करत, इतकी की हा माणूस सरकारी खात्यात काम करायला अगदी नालायक आहे, त्याला काढून टाकला पाहिजे. याबाबत दत्तू शिपायापासून ते आपटे ARO पर्यंत सगळ्यांचं एकमत होतं. हो, सगळ्यांचं एकमत. आउटडोअर ड्युटी संपून ते ऑफिसमध्ये आले. जी थोडीफार इनडोअर ड्युटी होती ती उरकण्यासाठी ते आले तेव्हा ऑफिसमध्ये ARO, हेड क्लार्क आणि 2 गडी यांच्याखेरीज कोणीही नव्हतं. त्यांच्या हाताखालचे इन्स्पेक्टर्स अद्याप आले नव्हते. ते सगळे इन्स्पेक्टर्स एक तर त्यांना आउटडोअर ड्युटीसाठी बाहेर पडताना दिसत, नाहीतर ती संपून शाळेतून आलेल्या मुलांसारखे दमलेले तरी दिसत. मधली इनडोअर ड्युटी ते कधी करतात हे वसंतरावांना अजूनही नीटपणे समजलं नव्हतं. कायम आउटडोअर होतं खरं तसं. पण आज ते याबाबत दृष्ट झाले नाहीत. ऑफिसमधल्या अनट्रेसेबल फॉर्म्सची चढत ट्रेसेबल फॉर्म्सपेक्षाही चढत जावी या विचाराने येणारा संतापही त्यांनी आवरला. ते आपल्या खोलीत गेले आणि कागद ओढून त्यांनी एक केस रिपोर्ट लिहायला सुरुवात केली. इतक्यात त्यांच्या कानावर AROच्या खोलीतून एका बाईचा कर्कश भांडखोर आवाज ऐकू आला. ती बाई इतक्या खणखणीत आवाजात बोलत होती की तिचे शब्द जिकडे तिकडे स्वच्छ ऐकू येत होते. साहेब, काय सरकारी खातं हाय का तमाशा हाय? हां, मी सांगते, तुमसनी तुमचा रासनवाला बाबा आमच्या घरी आला नाही. मी 2 दिवस घरीच होते. हवं ते इच्चारा मग सगळ्या शेजारणींना. एखादी दरड कोसळावी तसे तिचे शब्द कोसळत होते. त्या दमदार, उंच, भांडखोर आवाजासमोर ताकभातावर वाढलेल्या आपटे साहेबांचा आवाज अजिबात टिकत नव्हता. त्यातला अधिकार फार चिरडला जात होता.
हो 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 बाई, हो. वा 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 वा. ओ बघू ना, बघू बघू, आपल्याला काय करता येतंय ते बघूया. पण बाई, बाई, जरा जरा हळू. ही सरकारी कचेरी आहे. मी करतो ना चौकशी. हं, म्हणालो ना, मी करतो चौकशी. असं काय करता? पण कवा? हं, अन हळू का म्हणून बोलू? उद्या शेवटचा दिस. आता फार्मा बघायला येणार कोण? आणि आमच्या तोंडात उद्या आण जायचं कसं? साहेब, पब्लिकला किती त्रास होतो हे कळायचं नाही तुम्हा लोकांना काय? असं काही तडफदार सवाल आणि मुळमुळी जबाब थोडा वेळ चालले आणि थोड्या वेळाने दत्तू वसंतरावांच्या खोलीत आला आणि म्हणाला, साहेब साहेब साहेब, चला लवकर चला, साहेब बोलवतायत तुम्हाला. वसंतराव उठले, साहेबाच्या खोलीत आले. साहेबांचा चेहरा लाल पडला होता. त्यांच्या चेहऱ्यावरून घाम ओघळत होता. तो पुसता पुसता ते म्हणाले, हां बाई, हे बघा, हे 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 साहेब आहेत ना, हे आत्ता येतील तुमच्या घरी. तोपर्यंत तुम्ही जरा बाहेर बसाल का? जरा बाहेर बसा. ती बाई बाहेर गेल्यावर साहेबांनी आपला गळा मोकळा केला आणि एक दीर्घ हुश्य केलं आणि मग ते म्हणाले, हे पहा वसंतराव, या बाईंच्या घरी तुम्हाला जायला हवं. बघितलंच आहे तुम्ही प्रकरण किती जबरदस्त आहे ते. हिचा फॉर्म तपासायचा आहे. आपल्या इन्स्पेक्टरचा शेरा आहे चुकीचा पत्ता. दुसरं कोणी नाही आहे आता ऑफिसात. तर तुम्हीच जा आणि पाहून या सगळं. मग ARO खाली टेबलावर वाकले. जवळ या, जरा जवळ या, अशी खूण करून ते म्हणाले, जरा जपून. तुम्ही पुण्यामध्ये नव्हे, फार रुळलेले नाही. हा वॉर्डही तुम्हाला नवा आहे. तेव्हा जरा सावध. काय? जरा सावध. बाई पाहिलीच आहे तुम्ही नीट, नाहीतर घोटाळ्यात पडाल. फॅन्टॅस्टिक. घोटाळा होण्याचं कसलंच कारण मला दिसत नाही आहे. काम अगदी साधं आहे, अगदी प्राथमिक आहे. करतो मी. वसंतराव स्वच्छपणे म्हणाले. आपला टाय टिचकीने उडवत आणि मागच्या मागे खुर्चीत रेलत ARO आपटे हसले आणि वसंतरावांकडे निरखून पाहून म्हणाले, नाही 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 नाही, तुम्ही असल्यावर काही होणार नाही म्हणा. पण आपलं सांगितलं. बरं बरं, जा तुम्ही जा. वसंतराव आणि ती बाई चालू लागले. मगाशी फडाफडा बोलणाऱ्या त्या बाईने अदबीने आपल्या डोक्यावर पदर घेतला होता आणि त्यांच्या शेजारून मोठ्या नम्रपणे ती चालली होती. साहेब मध्येच मान वर करून तिने विचारलं, साहेब, तुम्हाला काय म्हणायचं व? काय म्हणजे? नाही, कलेक्टरच्या हापिसात मामलेदारांसनी रावसाहेब म्हणतात, फडणीसाला भाऊसाहेब म्हणतात. तसं तुमच्या खात्यात तुम्ही कोणचं साहेब? वसंतरावांना आश्चर्य वाटलं. बाई, अशी कुठलीही नावं नाहीत आमच्या खात्यात. पण रेव्हेन्यू खात्यातली ही नावं तुम्हाला कशी काय माहिती हो? बाई हसली. तिच्या डोक्याचा पदर किंचित घसरला, पण तो पुन्हा सावरून ती काहीच न बोलता पुढे चालू लागली. पण वसंतरावांचं कुतूहल थांबलं नव्हतं. त्यांनी विचारलं, बहुतेक कुणीतरी नातेवाईक असतील तुमचे त्या खात्यामध्ये, बरोबर आहे ना? बाईने एकवार त्यांच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, आत्ता नातंच म्हणायचं, पण जरा वेगळं नातं. पण साहेब, एक अर्ज आहे आपल्या पायाशी. आम्हाला नुसतं बाई म्हणू नका. रंगूबाई नाव आहे माझं. रंगूबाई. वसंतरावांना यात वावगं काही वाटलं नाही. तिचं बोलणं जरा धीट होतं इतकंच, पण एरवी या बाईला नावासारखं नाव होतं. तेव्हा तिचं म्हणणं सरळच होतं. ठीक आहे रंगूबाई. त्या आणखीन काही पावलं चालून गेल्यावर रंगूबाई म्हणाली, साहेब, जरा थांबता का? का हो रंगूबाई? नाही, जरा दत्ताचं दर्शन घेऊन येते. आत्ता येते. जाऊ ना? जा ना.
मग मनगटावरच्या आपल्या घड्याळाकडे ते पाहत म्हणाले, पण जरा लवकर या हो. म्हणजे झालं, लवकर या. ही आल्लेच, अगोदर नारळ घेते आणि निघतेच बघा. रंगूबाई देवळाकडे वळण्यापूर्वी शेजारच्या एका वाड्याकडे गेल्या आणि तिथून सरळ देवळात जाण्याऐवजी त्या वसंतरावांकडे आल्या. त्यांच्या हातात एक सोडून 2 नारळ होते. काय हो रंगूबाई? साहेब, आठवण झाली. दत्ताला एक नवस बोलले होते. त्याचा एक नारळ बी फोडून घेते. तोवर जरा हे नारळ धरता का? माझ्याजवळ पिशवी बी नाही. देवळात तर लई गर्दी हाय म्हणून म्हणते. वसंतराव किंचित अस्वस्थ झाले, पण म्हणाले, ठीक आहे, जा जा तुम्ही, पण लवकर या. सरकारी नोकराने भर हम रस्त्यावर छातीशी नारळ घेऊन उभं राहणं हे कितपत बरोबर होईल ह्याचा वसंतरावांनी फार काळजीपूर्वक विचार केला. अखेर निराळ्या अवस्थेत नारळ ठेवून त्यांनी तो एका हातात ठेवून तो मागे धरला. पण थोड्या वेळाने अंगठ्या जवळच्या खुब्याला फारच रग लागू लागल्याने नाईलाज होऊन तो दोन्ही हातात छातीशी धरून ते उभे राहिले. इकडे तिकडे बघू लागले. इतक्यात जवळच्या कोपऱ्यावरून शेजारचे बन्याबापू आले. बन्याबापू म्हणजे त्यांच्या कुसुमच्या माहेरच्या नात्यातले, अर्थात दूरच्या. खुद्द वसंतरावांना या माणसाचा फार राग आहे. अतिचेंगट माणूस. तो बोलायला लागला की वसंतराव मनातल्या मनात चरफडत आणि म्हणत, अरे बाबा, तू जा जा, आता जा. तुला काही घरी काम नाही का? हं? काही कंटाळवाणी माणसं दुसऱ्याला अजिबात बोलू न देता आपणच बोलत असतात, पण काही बोलता बोलता सारखे प्रश्नही विचारत राहतात. पहिल्या वर्गातल्या कंटाळवाण्या माणसांना वसंतराव आपले खुशाल बोलत ठेवत, पण बन्याबापूच्या प्रश्नांमुळे मात्र त्यांना सतत अवधान ठेवावं लागत असे. ओ हो 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 हो, अरे तुम्ही, वा 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 वा, काय योग आहे, काय योग आहे. अनायासे सोबत झाली. चला चला, बरोबर घरी जाऊया. काय? नाही. वसंतराव गंभीर झाले होते. मला एक काम आहे. काम? यावेळी? म्हणजे सरकारी का आपलं खाजगी? हा, सरकारीच. वसंतराव अधिक महत्त्वपूर्ण आवाजात म्हणाले. आश्चर्य आहे, पण आता तर ऑफिस सुटलंय ना. हे पहा बन्याबापू, आत्तापर्यंत 1856 वेळेला तुम्हाला मी सांगितलंय. अनेकांना हे मी नेहमी सांगत असतो. माझी सरकारी कामं ही नेहमी खाजगीही असतात, अगदी स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल. कळलं? वा 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 वा, हे काय बोलणं झालं? हां हां, हे काय बोलणं झालं? असं असणं अगदी शक्य आहे. बन्याबापू हे एक शक्यतावादी विचारवंत होते. ते नेहमी शक्यतेत बोलत असत. कुणी माणूस गचकलं तरी बन्याबापू म्हणतील, हां, असं का? शक्य आहे, शक्य आहे. बरं, मी जातो. ते जायला निघाले, पण पुन्हा मागे वळले. बरी आठवण झाली. कुसुमताईंना काही निरोप? हां, आणि तो नारळ आमच्या पिशवीत टाका ना, मी घरी देतो तुमच्या. तुम्हाला का उगीच त्रास? हां? नाही. वसंतराव तो नारळ छातीशी अधिकच घट्ट धरून म्हणाले, वसंतराव, तुम्ही फारच चमत्कारिक गृहस्थ आहात बुवा. इतका काय भिडस्तपणा करता? आणा आणा बरं तो नारळ इकडे. आत्ता मात्र वसंतरावांना काय करावं हे समजेना किंवा सुचेना. त्यांना त्या गोंधळात रंगूबाईने फार वेळ ठेवलं नाही. त्याच वेळी ती देवळातून परत आली आणि बन्याबापूकडे न पाहता वसंतरावांना म्हणाली, द्या साहेब, तो नारळ द्या इकडं. तुम्हाला लई अवघडत ठेवलं मी. आणि मग बन्याबापूंची आणि रंगूबाईची नजरानजर झाली. बन्याबापूंनी भुवया उंचावून काहीसं निरखून त्या बाईकडे पाहिलं आणि आपला पाय काढता घेत घेत ते म्हणाले, अच्छा अच्छा वसंतराव, हां, तुमचं सरकारी म्हणजेच
खाजगीचं हे काम ध्यानात आलं बरं का आमच्या. आणि मग आपले डोळे मिचकावून नेहमीचे शक्यतावादी विधान सोडून बऱ्याच वर्षांनी त्यांनी एक निश्चित विधान केलं. आहेच काम तुम्हाला, शंकाच नाही, आहे काम आहे. आणि मग पुन्हा एक वार त्या बाईकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून ते फार जलद पावलं टाकू लागले. सहसा तो चेंगट माणूस इतका जलद चालत नसे. वसंतरावांनी शांतपणे आपल्या घड्याळाकडे पाहिले. 5:54. मग रंगूबाईकडे वळून ते म्हणाले, चला रंगूबाई चला, आता वेळ घालवू नका, लवकर चला. वसंतराव चालू लागले. चालता चालता त्यांच्या लक्षात आलं की बऱ्याच खिडक्यातून माणसं डोकावून उंच माना वर करून आपल्याकडे बघतायत. मध्येच रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या काही तरुण मंडळींनी त्यांच्याकडे पाहून अकारणच सिक्सर असा ओरडा केला. वाटेतल्या एका सार्वजनिक नळावर बायकांची भांडणं झटकन थांबली. त्यातल्या एका बाईने वसंतरावांकडे पाहून आपला पंजा उगाचच कपाळावर ठेवला. एका फेरीवाल्याने वाटेत आपली गाडी थांबवली आणि हसून गाडीखालची घंटा वाजवली. आणि चौकीतल्या एका पोलिसाने तर दुसऱ्याला अगदी चक्क टाळी दिली. वसंतराव अस्वस्थ झाले. प्रथम त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. त्यांना पहिली शंका आली, आपल्या चेहऱ्यावर तर कुठे रंगबिंग नाही ना लागलेला. मागून पॅन्टच्या बाहेर चोळण्याची नाडी वगैरे तर आलेली नाही. रंगूबाई, काय साहेब? नाही, म्हणजे काय, माझ्या चेहऱ्यावर, कोटावर, मागे पुढे काही रंग वगैरे नाही ना लागलेला? काहीतरी बाहेर वगैरे आलेलं नाही ना? रंगूबाई हसून तिथूनच म्हणाली, कुठं काही नाही साहेब. आणि मग पुन्हा अदबीने मान खाली घालून ती म्हणाली, चला साहेब पुढं, तुम्ही कुणाकडे लक्ष देऊ नका. मग लोक का बुवा असं बघतायत? वसंतराव स्वतःशीच पुटपुटले. आज कुठे काही मिरवणूक की कुणी मंत्री बिंत्री येणार आहे? काही हरताळाची तयारी आहे? छे बुवा, आपल्या माणसांना थोडं काही वेगळं दिसलं की माणसाकडे रोखून बघण्याची फार वाईट सवय आहे. पाश्चिमात्य लोकांचा या बाबतीत जो आमच्यावर राग आहे तो अगदी रास्त आहे. त्यांनी लगोलग ठरवलं की चुकते कोठे या सदरात याबद्दल वर्तमानपत्रात ताबडतोब लिहून टाकायचं. चुकते कोठे या एका पत्राच्या सदरात त्यांनी आतापर्यंत चांगल्या 10-1 चुकांचं विवरण करून सार्वजनिक जीवनाला काही एक शिस्तबद्ध वळण देण्याचा एक अल्प पण नम्र प्रयत्न केला होता. हा निर्णय घेतल्यावर त्यांची अस्वस्थता कमी झाली. त्यांना एक सूक्ष्म नैतिक समाधान झालं आणि ते पुढे चालू लागले. अवतीभोवती का पहा उगीच असं म्हणून ते नाकासमोर चालू लागले. अशी 5-50 पावलं चालून नाही झाली तोच एका 2 मजली घरातून हाक आली, अरे ओ व्हॉल्यूम, ए व्हॉल्यूम. वसंतराव ठेच लागल्यासारखे एकदम थांबले. चमकून जाऊन त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. डाव्या हाताच्या घरातून लष्करी गणवेशातला एक माणूस आपला हात आणि दुसऱ्या हातातली छडी हलवून तिथूनच हाका मारत होता, ए व्हॉल्यूम. अरे बघतोस काय असा बावळटासारखा? थांब तिथंच, मी आलोच तिकडे. कॉलेजच्या रेसिडेन्सीमध्ये त्यांना पडलेलं ते नाव होतं. ते कसं ठेवलं गेलं कुणास ठाऊक, पण पडलं होतं खरं. ते बऱ्याच वर्षांपूर्वीचं नाव ऐकून वसंतरावांना क्षणभर आनंद झाला होता. पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी त्यांचा चेहरा रागाने आणि शरमेने लाल झाला. काय हे? खुशालवरून मोठमोठ्याने हाका मारत सुटायचं म्हणजे काय? वास्तविक चुकते कोठे या सदरात ही चूक त्यांनी अगदी बरोबर हेरून दाखवली होती. आणि त्यांचं ते पत्र
संपादकाला इतकं आवडलं होतं की त्या महिन्यातलं उत्कृष्ट पत्र म्हणून त्याचा गौरवही झाला होता. पण एव्हाना हा व्हॉल्यूम कोण हे बघायला 7-8 माणसं मोठ्या विशुद्ध आणि अगदी निरागस कुतूहलाने आजूबाजूला जमली होती. ज्याने ही सारी गर्दी जमवली होती त्याला त्याचं काहीच भान नव्हतंसं दिसलं. तो भराभर मोठ्या आवेगाने खाड खाड बूट वाजवत आला. तो जवळ आल्यावर वसंतरावांनी त्याला ओळखलं. नाईलाजाने ते हसले. पुरुषा उर्फ बच्चू सोमण होता तो. व्हॉल्यूम ओळखलंस मला? सोमणने त्यांचे हात घट्ट दाबत मोठ्या प्रेमाने विचारलं. त्याबरोबर कुठून तरी फिसकन हसू फुटलं. मागोमाग पुन्हा एक हसण्याची लाट आली. आपला हात मोठ्या कष्टाने सोडवून घेऊन वसंतराव चिडून घोगऱ्या आवाजात म्हणाले, सोमण, अरे कृपा करून तू व्हॉल्यूम म्हणू नकोस मला. आणि आता माझा वेळ घेऊ नकोस. 6:22 झाले. आय एम ऑन ड्युटी. माझ्या घरी ये तू आज रात्री. हे घे कार्ड. अरे हो रे ड्युटीवाल्या, व्हॉल्यूम विसरलास ते पूर्वीचे दिवस? हां बाकी तुझ्यात काय बदल होणार आहे म्हणा. अरे कित्येक वर्षात मला कॉलेजचं कोणी भेटलं नाही बघ. तेव्हा तुलाच मी आता छळणार. मग वसंतरावांच्या पोटाची एक अख्खीच्या अख्खी घडी आपल्या बोटांच्या चिमटीत पकडून त्याने विचारलं, आणि काय रे बेरडा, हां तुझ्याबरोबरची ती परस्त्री कोण आहे? वा वा वा, मजा आहे बुवा. आहे एक काय? आणि ती सुद्धा तुझ्याबरोबर? वा 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 वा, क्या किस्मत की लकीर है. का आम्ही दिसलो नाही त्यांना? आता ते मी काय सांगू? वसंतराव काकुळतीने म्हणाले. तू नको सांगूस रे, पण मला माहीत आहे ना, अखिल नारी जातीने पहिल्यापासूनच मला परपुरुष मानलं रे. व्हॉल्यूम, अरे लपंडावाच्या खेळात सुद्धा आम्ही आपले नेहमी भोज्जा रे भोज्जा. तेव्हा सुद्धा कुणा मुलीने आमचे डोळे झाकले नाहीत. हे सगळं बोलणं अर्थातच घोगऱ्या पुटपुट्ट्या आवाजात चाललं होतं. रंगूबाई बाजूला उभी होती. तिची मान खाल्लीच होती. बरं ते जाऊ दे, तुझी मजा आहे ना. हां, आमचं नशीबच तसलं, त्याला कोण काय करणार. बरं आता त्यांची ओळख करून दे ना. हां ए दे ना. तुझ्या खात्यातल्या कलिग दिसत आहेत. फॅन्टॅस्टिक. वसंतराव हळूच पण रागाने म्हणाले. कलिग नाही आहेत, त्यांचं नाव रंगूबाई. रंगूबाई? हो रंगूबाई. नाही रंगूबाई. का रंगूबाई? हो रंगूबाईच. का हो? हा शेजारचा खणखणीत आवाज ऐकून सोमण डचकला. त्यांनी तिकडे पाहिलं. आपली मान वर करून परत ताट ठेवून रंगूबाई रागाने त्याच्याकडे बघत होती. तिला पाहून लष्करातला तो शूर पुरुषोत्तमही एकदम दचकला. त्याचे डोळे वसंतरावांकडे पाहून गर्रकन फिरले. मग त्याने रानावनात सळसळत जाईल अशी शीळ घातली आणि वसंतरावांच्या पाठीवर थाप मारून तो म्हणाला, ब्रेव्हो चम. आज रात्री मला भेटलंच पाहिजे तुला. हळूहळू रंगूबाईचं घर आलं. संध्याकाळचे आता 6:30 झाले होते. मधून खिडक्यातून एखाद दुसरा दिवा पेटत होता. दुरून कुठेतरी सारंगीचे सूर आणि तबल्याच्या ठोकाठोकीचे आवाज ऐकू येत होते. जाता जाता वरून कोणीतरी ओरडलं, रंगूबाई रासनवालाच ना. रंगूबाई काहीतरी ताडकन बोलणार होती. त्यासाठी ती मागे वळलीही, पण का कोण जाणे. वसंतरावांकडे पाहून ती गप्प बसली. फक्त मागच्या मागे तिने आपली मान हलवली. अखेर बरीच वळणं घेऊन एका लहानशा अंधाऱ्या रस्त्यावरती आली. बसक्या ओबडधोबड घरांची एक रांगच्या रांग त्या रस्त्यावर होती. अगदी कोपऱ्यावरच दोन्ही बाजूंना एकमेकासमोर 2 पानाची दुकानं होती. नुकत्याच पेटलेल्या बत्तीच्या प्रकाशात ती झगमगत होती. जाता जाता त्यातल्या एका दुकानाकडे पाहून रंगूबाई म्हणाली, साहेब
समोरच्या पैलवानाकडून वाईच पानपट्ट्या घेऊ का? पण वसंतरावांनी आपलं घड्याळ पाहून केलेला त्रासिक चेहरा पाहून ते अजिजीने म्हणाली, साहेब, तुमची परवानगी असेल तरच जाते, नाहीतर नाही जात, पण रागावू नका साहेब. तिच्या स्वरातला अर्ज पाहून वसंतरावांना काय झालं कुणास ठाऊक. ते एकदम विरघळले आणि म्हणाले, जा जा रंगूबाई, पण लवकर आटपा हो, मी इथेच फुटपाथवर उभा राहतो. वसंतराव रस्त्याच्या अरुंद फुटपाथवर उभे राहिले. तेवढ्यात मागून कोणीतरी आपल्याला शिक शिक असं करून बोलावतंय असा त्यांना भास झाला. त्यांनी मागे पुढे पाहिलं, पण जवळपास कोणीच दिसेना. मग ते पुन्हा पुढे बघू लागले, पण पुन्हा तोच आवाज झाल्यावर त्यांनी रागाने मागे बघितलं. आता तो माणूस दिसला. तो चांगला सभ्य दिसत होता. लखनौई पद्धतीचा पांढरा मलमली झप्पा त्याने घातला होता. आपली मान कलती करून वसंतरावांना त्याने अगदी नम्रपणे नमस्कार केला. त्याच्याकडे पाहून वसंतराव म्हणाले, आपणच मला शिक्षक केलं का? काही काम आहे का आपलं माझ्याशी? पण मी आपल्याला ओळखलं नाही अजून. जानादव साहेब, मी आपल्याला ओळखलं आहे ना. मला वाटतं आपली पहिचान हैदराबादमध्ये झाली आहे. हैदराबाद या नावावर त्याने अकारण जोर दिला होता. फॅन्टॅस्टिक. पण मी कधी हैदराबादला गेलो नव्हतो, कोणत्याच नाही, पाकिस्तानातल्याही नाही. इतक्यात दुकानापाशी उभ्या असलेल्या रंगूबाईने वसंतरावांना दिसणार नाही अशा पद्धतीने त्या माणसाला कसल्या तरी हातवाऱ्याच्या खुणा केल्या. त्या पाहिल्यावर त्या गृहस्थाने वसंतरावांकडे जरा निरखून पाहिलं आणि मग दरबारी पद्धतीचा एक तलवारीच्या आकाराचा कुर्निसात करून तो म्हणाला, साप, माफ करना साप, जरा गलती हुई. आणि तो वळून दिसेनासा झाला. पण जाता जाता तो इतका हसला इतका हसला की त्या हसण्याने त्याच्या झोकांड्या गेल्या. साहेब, तुम्ही मनावर नका घेऊ, हलकटानं दारू घेतली होती बघा. रंगूबाई जवळ येऊन म्हणाली. वाटलंच मला, वसंतराव म्हणाले. आणि मग इकडे तिकडे न पाहता ते समोरच्या पानवाल्याच्या दुकानाच्या बत्तीभोवती जे 4-2 किडे भिरभिरत होते तिकडे पाहू लागले. दुकानाभोवतालची गर्दी आता हटली होती. एक लहान मुलगा, 2 बाया आणि गोंड्याची टोपी घातलेला एक, इतकीच माणसं तिथे राहिली होती. वसंतरावांच्याकडे लक्ष जाऊन पानवाल्याने त्या सगळ्यांनाच खोटं खोटं डाफरलं. ए ए जरा बाजूला सरका, बाजूला सरका रे, साहेबांना येऊ दे इकडे. मग आपली पितळी दाढी चुन्याच्या चकचकत्या भांड्यावर खडखडावून त्याने वसंतरावांना जोरदार हळी दिली. या या साहेब, या, घ्या पान घ्या. वसंतराव एकदम दचकले. ते नको नकोच म्हणणार होते, पण त्या दुसऱ्या पानवाल्याने इतक्या जोरात हाक मारली होती की आजूबाजूची 4-5 माणसं त्यांच्याकडे टवकारून पाहू लागली होती. आता इतक्या लांबून संभाषण करण्यात अर्थ नाही आहे हे ओळखून वसंतराव दुकानाजवळ गेले. मग आपल्या आवाजात शक्य तेवढा मोकळेपणा आणून ते म्हणाले, पानवाले, काय म्हणताय? नाही म्हटलं, साहेबांना एक मस्त मघईचं पान करून देतो. मग एक डोळा मिचकावून तो म्हणाला, हवं तर एखादं तोड पान देतो. नो थँक्स, वसंतराव हसून म्हणाले. मी कधी पान खात नाही, तसा मी विद्यार्थीच राहिलो आहे म्हणा. हे बोलणं ऐकल्यावर मळके आणि झिपऱ्या केसाचे पट्ट्या पट्ट्याचा गंजी फ्रॉक घातलेले आणि पिचपिच्या डोळ्याचं एक पोरगं फटकन हसलं. काय रे झंप्या, दाढताट काढतोयास, हानू का एक दणका? रंगूबाई कडाडून म्हणाली. पानवाला पैलवानही त्या पोराला दटावून म्हणाला, शाणाच हायसले का झंप्या? साहेबांना म्हणायचे ते साधं पान कधी खात नाही. वा साहेब वा, मी तरी आपल्याला काही साधं पान देईन होय? छा 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 छा, असं कुठं झालंय? बरं साहेब, एक लावू का रुपयाचं बनारसी चमेली? वसंतरावांनी मान हलवली. ते बघतच राहिले. जास्तीत जास्त कितीचं पान असतं हो पानवाले? त्यांनी उत्कंठेने विचारलं.
एक पान मांडीवर ठेवून त्याला कसला तरी पिवळा तांबडा वरख लावत पानवाला छाती पुढे करून काहीशा अभिमानाने म्हणाला, शो करावा तसा हाय साहेब. तिकडे लखनौच्या बाजूला चांगली 100 रुपयांपर्यंत पानं लावतात. आपण मराठी माणसं गरीब, आपल्याला कसली झेपते असली शान. वसंतरावांना गरगरल्यासारखं झालं. अजून त्याच आश्चर्याने ते म्हणाले, फॅन्टॅस्टिक. अहो पण या 100 रुपयांच्या पानात असतं तरी काय? अहो काय काय असतं म्हणून काय विचारता साहेब? काय काय नसतं ते विचारा. फर्स्ट क्लास अत्तर, खुशबू, सोन्या चांदीचे वरख, उंची थंडाई, सगळा कसा लाजवाब माल असतो. हे ऐकून अचानक पाण्यात पडलेल्या माणसाने आपलं डोकं झिंजाडावं त्याप्रमाणे वसंतरावांनी आपलं डोकं गदागदा हलवलं. हे सारं भाषण रंगूबाई तोंडाला पदर लावून ऐकत होती. कसल्याशा कौतुकाने वसंतरावांकडे बघून ती म्हणाली, चला साहेब, आता उगीच उशीर नको. आधी माझ्याच हातून झालाय थोडासा. वसंतराव भानावर आले आणि रंगूबाईच्या मागून चालू लागले. अखेर रंगूबाईचं घर आलं. एका बोळकंडीच्या तोंडाशी तिचं घर होतं. ते आल्यावर मात्र इतका वेळ सौम्य आवाजात बोलणाऱ्या रंगूबाईचा आवाज एकदम बदलला. ज्या जबरदस्त आवाजात तिने ARO साहेबाला घाम पुसायला लावला होता तोच तिने बाहेर काढला. घर नंबराच्या पट्टीवर हात आपटून ती म्हणाली, आता बघा साहेब, बघा बघा बघा, तुम्हीच आपल्या डोळ्यांनी बघा आणि नाव द्या मला. फार्मातला नंबर तो रासनवाला बाबा म्हणतो चूक आहे म्हणून. आता तुम्हीच ठरवा. हां, कुणाचं डोळं फुटलंय, त्याचं का माझं? वसंतरावांनी काळजीपूर्वक पाहिलं. फॉर्मवरचा नंबर पाहिला, 464 शुक्रवार. चांगले कावेने स्पष्ट रंगवलेले आकडे. इन्स्पेक्टर वागळे इकडे आला नव्हता हे उघड होतं. रंगूबाई, बरोबर आहे तुमचं. इन्स्पेक्टर वागळे इकडे का आला नाही हे मला कळत नाही. जाऊ दे, लहान आहे, नुकताच लागला आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये. आता असं करा, उद्या ऑफिसात या. तुमचं कार्ड तुम्हाला उद्याच्या उद्या इश्यू करून देतो. आमच्या खात्यातर्फे तुम्हाला जो त्रास झाला, तुमची जी गैरसोय झाली त्याबद्दल मी खात्यातर्फे दिलगिरी व्यक्त करतो. आत्ता अव तुम्ही व काय केलंय साहेब? माझ्या पायी तुम्हाला एवढा गिर्रा पडला. साहेब, आता गरिबाचा एकच अर्ज हाय आपल्या पायाशी. काय रंगूबाई? वसंतरावांचा आवाज मृदू होता. नाही, एक स्पेशल चाय सांगते, तो घेऊन जावा. आपण एवढा हेलपाटा घातलात माझ्यासाठी, आता नाही म्हणू नका. नाही नाही रंगूबाई, अहो मी काय केलंय? अहो AROने हुकूम दिला, मी पाळला. आणि सरकारी कामावर असताना मी कधीही कुणाकडून काही घेत नाही, कधी घेतलं नाही आणि कधी घेणार नाही. अगदी चहाचं पाणीसुद्धा नाही. वसंतराव निस्पृह बाण्याने आपलं बोट उगारून म्हणाले आणि ताबडतोब जायला निघाले. रंगूबाई हसून म्हणाली, राहिलं साहेब, मर्जी तुमची. मग हनवटीवर हात ठेवून ती म्हणाली, साहेबांना आईवडील आहेत ना? व हो आहेत ना. आहेत ना, देवाची कृपा. आणि बायको, पोरं बाळं? हो हो आहेत ना, परमेश्वर कृपेने सगळं आहे. का बरं? वसंतरावांनी कमालीच्या आश्चर्याने विचारलं. रंगूबाईच्या प्रश्नांचा रोखच त्यांना समजत नव्हता. तसं नव्हे साहेब, पण आजच्या रातच्याला तिच्याकडून दृष्ट काढून घ्या वाईस तुम्ही. दृष्ट घ्याच काढून. बरं साहेब, गरिबाची आठवण असू द्या. आणि रंगूबाई घरात गेली. वसंतरावांनी आपले हात आणि खांदे उडवले आणि ते घरी पोचले. दुपारी झालेलं त्यांचं नैतिक समाधान आता आणखीन एका वरच्या पातळीवर गेलं होतं. आज एका ठिकाणी त्यांनी चहा नाकारला होता. या साऱ्या प्रसंगात ती एकच लहान गोष्ट त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. दुसरी म्हणजे ते 100 रुपयाचं पान. उद्या चहाच्या वेळी आपल्या चिकट भेंडीला सांगितली पाहिजे ही मज्जा.
ते पुटपुटले. त्यांना दार वाजवावं लागलंच नाही. कडी नव्हतीच. बाहेरच्या खोलीत अजूनही अंधार. फॅन्टॅस्टिक, ते स्वतःशीच पुटपुटले आणि त्यांनी दिवा लावला. नेहमीप्रमाणे त्यांची टेबलाकडे दृष्टी गेली. काय हे, काय हे? त्यांनी ठेवलेल्या पेन क्रमांक 2चा कोन बदलला होता. कागद वेडेवाकडे पसरले होते. बाजूच्या बुक रॅकवरची पुस्तकं कोणीतरी उपसली होती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या आंघोळीचा निळा टॉवेल नेहमीच्या जागेवर नव्हता. ते एकदम रागाने ओरडले. कुसुम, कुसुम, याचा अर्थ काय? हां. पण घरात जिकडे तिकडे शांतता होती. कुणाची कसलीच हालचाल नव्हती. चाहूल येत नव्हती. फॅन्टॅस्टिक, ते पुटपुटले आणि आपल्या खोलीत आले. त्यांनी घाईघाईने दांडीवरचा निळा टॉवेल ओढून गुंडाळला आणि ते शेजारच्या बेडरूममध्ये गेले. पाहतात तो कुसुम उशीवर डोकं ठेवून पलंगावर धुमसून धुमसून रडते. ते तिच्याजवळ गेले आणि तिच्या अंगाला हात लावून ते काही विचारणार तोच किंचाळून ती म्हणाली, मागे व्हा, मागे व्हा. एक बोट सुद्धा लावू नका माझ्या अंगाला. कुठे गेला होतात? कुठे गेला होता तितक्या रात्रीपर्यंत शेण खायला? हात त्याच्या. एवढंच ना? दचकून मागे सरकलेले वसंतराव म्हणाले. काय घाबरलो मी. अगं, एक लहानसं सरकारी काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. कामाला? सरकारी म्हणजे खाजगीच ना? आणि खबरं नाही का मिळालं प्रसादाचं? ते द्यायचं नाही आहे का मला? आत्ता त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. फॅन्टॅस्टिक, तू तरी कमालच करतेस. त्या तुझ्या बन्या बापूने, ते चिडून म्हणाले. नुसत्या माझ्या बन्या बापूने नाही बरं का, तुमचे कॉलेजातले ते मित्र, कोण ते बरं, सोमण, हां, तेही आले होते. सगळे चुकचुकून गेले. असे कसे हो निघालात तुम्ही? आणि मी वेडी तुम्हाला बगडू की हो म्हणायची. कुसुम स्फुंदून स्फुंदून म्हणाली. अगं, काय हे वेड्यासारखं? ती बाई ही सुद्धा एक मानवी व्यक्ती. तिलाही काही अधिकार. ते हताशपणे थांबले आणि म्हणाले, शिवाय माझी सतसत विवेकबुद्धी. पण काही नाही. वसंतरावांच्या अनेक गुणांबरोबर ती पण चुलीत गेली. चुलीत जाऊनही तिला पुन्हा पुन्हा आग लागली. अखेर सगळ्या गोष्टी जिथे जातात त्या मसनात ती जेव्हा गेली तेव्हाच कुसुमचा पट्टा थांबला. तो थांबला तेव्हा चिडून ते म्हणाले, संपलं, संपलं तुझं. ती बाई, रंगूबाई, ती अशी असून सुद्धा मला शेवटी म्हणाली. आणि तू काय म्हणाली? ती काय बोलली ते तुमची मंजूळ मैना? काय बोलली? वसंतरावांनी चिडून दात दाबले. मोठ्या संयमाने आपला संताप आवरून ते म्हणाले, तिने प्रथम मला विचारलं, आई आहे का तुम्हाला? मी म्हटलं, हो. नशीब हो, नशीब त्या माऊलीचं, कुसुम पुटपुटली. मग विचारलं, बायको, पोरंबाळं काही आहेत की नाही? मग तुम्ही नाही म्हणाला असाल, हो ना? हां, असं कसं म्हणेन मी हो म्हटलं. अगं आई ग, नशीब हो, नशीब माझं, म्हणजे माझी आठवण झाली तुम्हाला. आणि तिने पुन्हा डोळ्यांना आपला पदर लावला. फॅन्टॅस्टिक, वसंतराव तावातावाने आणि आवेशाने गरजले. अगं, ती बाई, ती तशी बाईसुद्धा म्हणाली की तुमच्या बायकोकडनं आज रात्री दृष्ट काढून घ्या. आणि तू इकडे काय म्हणाली ती? पुन्हा सांगा एकदा. कुसुमने आपले नाक डोळे पुसता पुसता घाईघाईने आणि काहीशा उत्सुकतेने विचारलं. पुन्हा सांगा, वसंतराव वेडावून दाखवत म्हणाले. ती म्हणाली तुमच्या बायकोकडून. अगं, म्हणजे तुझ्याकडून आमची दृष्ट काढून घ्या एकदा, असं म्हणाले ते? कुसुमने आनंदाने विचारलं. पण आता वसंतराव बोलायला तयार नव्हते. रागारागाने त्यांचा निळा टॉवेल किंचित खाली आला होता. त्यांचं ते उघडं शरीर, ती फुगीर बेंबी आणि गळ्यातलं लॉकेट पाहून
त्यांची बायको एकदम खुदकन हसली आणि म्हणाली, तिथेच थांबा हं. खरंच तुमची दृष्ट घडते आज. आणि ते आत एकदम पळालीच. वसंतरावांना काही कळलंच नाही. पुन्हा एकदा त्या रागाने पुटपुटले, फॅन्टॅस्टिक. आणि त्यांनी जवळच्या टेबलावर आपला हात दणकन आपटला. कथा संपली आहे. फॅन्टॅस्टिक. अशी माणसं खरोखर फॅन्टॅस्टिक असतात ना. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.